घराचं सामान? आमचं सगळं झालं बाई. घर साफ केलं, भांडे घासले, कपडे झाले, गोदाड्या झाल्या. एकटीने केलं बाई सगळं? नाही बाई, ती लागली ना करू सगळं. बया तात्या बरोबर तुमच्या खिशात येत बाई. मग काय एवढं करू लागत तुम्हाला? त्याला तसं वागावं लागत. काय थोबड बघत बसले? ते जात नळ चालू करून या. आल्यात 5-6 बारा आणि नुसतं काम करायला लावतात मला. आता तर काय थांबले धरा ते. लोकांच्या गोदाड्या धुवून झाल्या आणि तुम्ही बघा बहिणी आल्या होत्या तात्या सगळं त्यांना करू लागलं. तुम्ही बघा चला आपल्या आता हळू की जरा. दुसरी कोण असते आता पठ्यान? एवढा सांगा जीव आला तर स्वतःच करीत बसा. असं शिकले असेल तुझ्या आईने आधी. पिळायचंय ती. तुम्ही काय करताय मग? मी पिळीला धरलंय. हा धरलंय. जात असताना दुसरीकडे पिऊ लागायला म्हणूनच मला घरात काम करू लागा. मी इकडे पिळतोय तू इकडे पिळव की. काय या माणसाचं ग बाई नुसतं कट आहे. लोकांची नवर किती बायकांना जीव लावित्यात करू लागात्यात आणि यांचं नुसतंच बाहेर हिंडायचं बोंबलं. बरं ऐकायला मी काय म्हणते आता कुठं जाऊ नका बरं का. ते घरातलं जरा बाजरीचे गोण ते बाहेर काढायच्या ते लागतं धुवून काढायचंय. घर धुवून काढू आपण जरा सगळं बरं होईल जरा. आईला एकच महिना झाला राव धुतलेला आपण ते. हा धुतलेलं लोकांची नवर बघा किती काम करू लागात्यात. ते तात्या बघा किती काम करू लागतात वहिनींना. नाही तर तुम्ही तात्यांचं नको सांगू मला. तात्याने सगळं त्यांनी वहिनी सगळं खिशात ठेवलंय त्यांना. हा मग बघा खिशात ठेवलंय. तुम्हाला देते का मी तसं करते का? मग तुला बी विचार काय असलं करायचं? तुम्ही करू लागता तवा ना. अरे तुम्हाला भूक लागली विचार करी जरा माणसाचा काहीतरी.